जयंती चक्र छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा। माझ्या विषयाचे नाव आहे लोकराजा राजर्षी शाहू महाराज। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती बहुजनांचे आदरवत लोकराजा होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला। त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते। त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते। 17 मार्च 1884 रोजी चौथे शिवाजी महाराज यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेऊन त्याचे नव्याने नामकरण शाहू असे केले। दीनदुबळ्यांचा आधार केला, शिक्षणात सुद्धा राजर्षी शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार। शाहू महाराजांनी समाजात शिक्षणाविषयी विशेष भर दिला व प्राथमिक शिक्षण सक्तीने मोफत केले व स्त्री शिक्षणावरही भर दिला। आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलाला शाळेत सोडणार नाही त्यांना 1 रुपये दंड ठोकणारा राजा, कला, क्रीडा, शिक्षण यावर राजश्री करणारा राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद्यावर प्रहार करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा राजा राजर्षी शाहू महाराज। शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांवर समानतेची वागणूक मिळावी म्हणून शाळा, दवाखाने, नदी, पाणवठे व सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुले केल्या। विधवा, पुनर्विवाह यांचा कायदा संमत करून घेतला व कला, क्रीडा, संगीत, चित्रकला, चित्रपट, लोककला या क्षेत्रातील कलावंतांना राजश्री देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य केले। शाहू महाराजांनी गरीब व मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्तीची तरतूद करून दिली व आज देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसारख्या अनेक योजना चालू आहेत। शाहू महाराजांनी मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1901 साली कोल्हापूर येथे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग व वसतिगृह यांची स्थापना केली। शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी शिक्षक मेरिट प्रमोशन ही योजना सुरू केली। शाहू महाराजांनी कुस्ती या खेळालाही प्रोत्साहन दिले व त्याच्यासाठी अनेक प्रयत्न केले। त्यांनी मल्लांना आर्थिक मदत करून त्यांची राहण्याची व खुराकीची सोय केली व देशोविदेशी मल्लांची स्पर्धा आयोजित केली। त्यात त्यांनी त्यांना खेळ खेळवण्यासाठी खासबाग कुस्ती मैदान खेळवण्यात दिले व त्यांची प्रशिक्षणाची व खुराकीची सोय केली। राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती खेळाला प्रोत्साहन देऊन समाजातील वंचित घटकांना पुढे नेण्याची संधी दिली व यांच्या कार्यामुळेच कोल्हापूर हा जिल्हा कुस्ती पंढरी म्हणून ओळखला जातो। कोल्हापूरला मल्लविद्येचे माहेरघर म्हणूनही म्हटले जाते। शाहू महाराजांनी प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक विशेष कामे केली व त्यांनी कोल्हापूर येथे न्यू पॅलेस परिसरात प्राणी संग्रहालयाची स्थापना केली। त्यांनी शिकारीसाठी 35 चित्ते व हत्तीही पाळले होते। हत्तीचे सांभाळण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले, संरक्षण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले व 12 ऑगस्ट 2012 पासून जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला। त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी येथे धरण बांधून कोल्हापूरची पाणी प्रश्न सोडवून दिले व शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवून दिले। असाच मी एक प्रसंग सांगू इच्छितो। शाहू महाराज हे समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी कार्य करत होते। तेव्हा त्यांनी संस्थानातील काढलेल्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या उत्पादनावर काही शेतकरी भरावा लागणाऱ्या कर्जाचा तणावा